दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, तोंडाचा घाण वास येणे, दात पिवळे होणे, हिरड्यावरील सूज किंवा दातातून रक्त येणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा घरगुती उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे. फक्त एकदा करून बघा, अगदी त्रासापासून तुम्ही मुक्त व्हाल. आणि यामध्ये ना अगदी घरातील सर्व गोष्टी ज्या उपलब्ध असतात त्याच आपण वापरणार आहोत. त्यामुळे आत्ता लगेचच तुम्ही याला करून बघू शकता. फक्त पूर्ण प्रोसेस व्यवस्थित फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल. आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा, आपल्याला एक बटाटा लागणार आहे. बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यावरचं साल आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर त्याला खिसून घ्यायचा आहे. एक बटाटा किंवा एक छोट्या साईजचा बटाटा इथे पुरेसा होतो. फक्त साल काढल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर खिसून घ्या. आता इथे पूर्ण बटाटा आपण खिसून घेऊ. त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर ना आताच बघा, बटाटाच का वापरायचा, तर बटाट्यामध्ये स्टार्च असतं, यामुळे आपल्याला बटाटा वापरायचा आहे. आणि याला प्रोसेस करून किंवा बाकी इतर गोष्टींसोबत तुम्ही जर वापरलं तर याचा रिझल्ट येतोच येतो. त्यासाठी बघा, अगोदर असं चांगलं मी बटाटा खिसून घेतला. हा बटाटा थोडा साईजमध्ये मोठा होता म्हणून मी याला ना थोडंसं शिल्लक शेवटी ठेवलेलं आहे, कारण की खिस खूप जास्त होत होता. जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढं मी याला खिसून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे ना आता आपल्याला खिसून घेतलेला पूर्ण खिस असा हातामध्ये घ्यायचा आहे किंवा गाळणीमध्ये घ्यायचा आहे आणि त्याला दाबून त्याचा रस काढायचा आहे. बटाट्याचा रस काढायचा आहे. जेवढा होईल तेवढा यामधून रस काढायचा, कारण की यामध्ये स्टार्च असतं. पिवळसर पाणी अगोदर तुम्हाला दिसेल थोडंसं, आणि त्यानंतर बघा, तर हे पांढरट असं थोडंसं पाणी, म्हणजे या बटाट्याचा रस पूर्णपणे असा निघतो. फक्त हाताने थोडंसं याला असं दाबायचं. वाटलंच तर यामध्ये थोडंसं दुसरं पाणी वरी शिंपडून किंवा थोडंसं वर दुसरं पाणी टाका आणि त्याला असं पिळून घ्या. म्हणजे कसं, बटाट्यातील पूर्ण रस अशा प्रकारे आपण सहज काढू शकतो. आणि चांगलं हाताने किंवा गाळणीने असं पिळून घ्यायचं. आता बघू शकता, पूर्ण रस निघालेला आहे. वरती तुम्हाला पिवळसर पाणी बटाट्याचं दिसत असेल आणि खाली पांढरा असा थर जमा झालेला दिसत असेल, तर काही वेळासाठी बटाट्याचा रस आपल्याला असाच ठेवायचा आहे शांत होण्यासाठी. म्हणजे तळाला त्याच्या स्टार्च जमा होतं आणि बटाट्याचं जे पिवळसर पाणी आहे ते वर राहतं. तर आता ना बघू शकता तुम्ही, थोड्या वेळानंतर असं पिवळसर पाणी वेगळं झालेलं आहे आणि स्टार्च असा वेगळा झालेला आहे. त्यासाठी काय करायचं, हळूवारपणे आपल्याला वरचं पिवळसर पाणी काढून टाकायचं आहे. होईल तेवढं काढून टाका, बाकी स्टार्च आपण वापरणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे मी जे पिवळसर पाणी होतं ते काढून टाकलेलं आहे आणि पांढरा खालचा साचलेला थर म्हणजे स्टार्च आपल्याला इथे वापरायचा आहे. तर आता ही प्रोसेस खूप महत्त्वाची होती. इथून पुढे देखील आपण 2-3च अशा महत्त्वाच्या वस्तू वापरणार आहोत, ज्या आपल्याला सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती म्हणजे जे सोल्युशन आहे ते परमनंट असं मिळवून देतील. तर यासाठी बघा, इथे आता ना मी घेतलेली आहे तुरटीचं मी अगोदरच पावडर करून ठेवलेलं आहे. तर ते तुरटीचं पावडर मी टाकत आहे. अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे, ते यामध्ये टाकायचं आणि टाकून चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तुरटी ओरल प्रॉब्लेमसाठी रामबाण उपाय आहे. अगदी डॉक्टर देखील सल्ला देतात, तुरटीचं जे पाणी आहे त्याने गुळणा करायचा किंवा तुरटी दातांवरती म्हणजे स्वच्छतेसाठी लावायची. खूप जास्त फायदा होतो, नक्की करून बघा. आता चांगलं आपण यामध्ये हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंगचं पावडर, जे मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. पण असंच नाही की लवंगचं पावडर घ्यायचं आणि ते वापरायचं, पण लवंग योग्य घेतली आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. तर लवंग बघा, इथे आपल्याला लागणार आहे. तुम्हाला मी लवंग दाखवते. लवंग बघा आपल्याला कोणती वापरायची आहे, यावरती फुल असलेली लवंग वापरायची आहे. म्हणजे असा गोलाकार ज्यावरती असतो तीच लवंग आपल्याला वापरायची आहे. कोणती लवंग वापरायची नाही हे देखील मी तुम्हाला दाखवते. आता बघा, यावरती असा गोलाकार आहे, छोटा असो किंवा मोठा, पण त्यावरती असा गोलाकार असलेली लवंग जर घेतली तर फायदा मिळतोच. आणि जर त्याऐवजी तुम्ही जर अशी फक्त काळी असलेली लवंग घेतली तर नक्कीच त्याचा काही तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. त्यामुळे योग्य लवंग घ्यायची. तर बघा, आता आपण लवंगचं पावडर करून यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा. खायचा सोडा आपल्याला घ्यायचा आहे, साधारण 1 छोटा चमचा घ्यायचा आहे. अगदी थोडासा मी घेतला आणि अजून थोडासा घेत आहे. छोटा चमचा 1 पुरेसा होतो. बेकिंग पावडर किंवा इनो वापरायचं नाही, खायचा सोडाच वापरायचा आहे. खायचा सोडा यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित आपल्याला अगोदर मिक्स करायचं आहे. यानंतर आता जसं तुम्ही मिश्रण बघत असाल तर खूप कमी बनत आहे, पण एवढंच पुरेसं होतं. मी तर म्हणेल यामधील शिल्लक राहतं, त्यामुळे थोडंसंच बनवलं तरी चालतं. यानंतर ना आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ. इथे मीठ छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे. मीठ टाकून चांगलं व्यवस्थित आपल्याला याला मीठ विरघळेपर्यंत हलवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे.
यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबू. लिंबू इथे एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, ज्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा मिळतो. दात स्वच्छ करण्यासाठी म्हणा किंवा दाताचा कीड किंवा जे म्हणजे दाताला खूप जास्त असं टारटर जमा झालेलं असतं, घाण जमा झालेली असते, ते काढण्यासाठी लिंबू आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. साधारण छोटा चमचा, अर्धा छोटा चमचा टाकला तरी चालतो लिंबाचा रस. आणि चांगलं यामध्ये याला मिक्स करायचं. आणि बघू शकता यामध्ये एक रिॲक्शन होतं, जे की साहजिकच आहे, कारण की यामध्ये तुरटी खायचा सोडा इतर गोष्टी आहेत, त्यामुळे चांगलं असं फेसाळल्यासारखं होतं, डबल झाल्यासारखं होतं. आणि चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर इथे बघा आपल्याला ना लागणार आहे अद्रक. अद्रक इथे घ्यायची आहे आपल्याला. अद्रकचा एक छोटासा तुकडा देखील पुरेसा होतो. ते फक्त आपल्याला अद्रकचा रस किती 3-4 थेंब अद्रकचा रस लागणार आहे. त्यासाठी मी याला खिसून घेतलेला आहे. खिसलेली अद्रक आपल्याला पिळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा रस काढायचा आहे. साधारण 4-5 थेंब अद्रकच्या रसाचे आपल्याला टाकायचे आहेत आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये. अशा प्रकारे अगदी थोडीशी आपण जरी याला खिसून घेतलं ना तरी चालतं. आणि बघा 3-4 थेंब मी अद्रकचा रस यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर तुमचे दात अगदी मरेपर्यंत ठेवायचे असतील, म्हणजे ते पडू नये अवेळीच असं वाटत असेल, दात मजबूत राहावे असं वाटत असतील ना, तर तुम्ही अद्रकचा रस नक्की वापरून बघा. खूप चांगला याने रिझल्ट मिळतो. जे दातांची मुळं आहेत ती स्ट्रॉंग होतात. आणि त्यानंतर ना बघा आपल्याला इथे ना लागणार आहे काडीपिटीची एक काडी किंवा टूथपिक असं घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला कापूस लागणार आहे. कापसाचे 2 मी गोळे घेतले या मिश्रणामध्ये, त्याला भिजवलं आणि नंतर हे गोळे असे बाहेर काढायचे आहेत आपल्याला. आणि हे कापसाचे गोळे तुम्ही जसं तुम्हाला किती प्रॉब्लेम आहे त्यानुसार तयार करू शकता. 3-4, 1-2 जसं तुम्हाला वाटेल तसं. आणि चांगले हे लिक्विडने असे भिजलेले आहेत या रसाने, तर ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. आणि त्यासोबतच हे कसं वापरायचं, तर बघा काडीपिटीच्या काडीवरती हा जो भिजलेला कापसाचा गोळा आहे तो अशा प्रकारे ठेवला तरी चालतो. आणि हे कसं वापरायचं दातावरती याला लावून दाखवणार आहे मी. टूथपिक असेल तर त्यावरती देखील हा कापसाचा गोळा घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे आता बघा यामध्ये स्टार्च आहे, जे की थोड्या वेळानंतर असं त्याला हलवलं नाही की खाली जमा होतं. आणि अगदी सहज आपण याचा वापर करू शकतो. घरामध्ये मिळणारी ही गोष्ट जी आहे ना, ती अगदी कमालीचा तुम्हाला रिझल्ट मिळवून देईल. आता याला तुम्ही अजून 2-3 वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. जी सोपी वाटेल पद्धत त्यानुसार वापरा, किंवा सर्वच पद्धतीने याला वापरलं तरी चालतं. आता बघा एका वाटीमध्ये मी थोडं मिश्रण काढलं, त्यामध्ये टूथपेस्ट टाकलेली आहे. जी कोणती ब्रँडची टूथपेस्ट तुम्ही वापरता ती टाकायची आणि चांगलं व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. लहान मुलं थोडंसं असंच लिक्विडने जर त्यांना ब्रश करायला दिला तर ते करणार नाहीत मिश्रणाने आपण तयार केलेल्या, पण त्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे टूथपेस्ट टाकली आहे तर त्यांना खूप चांगले म्हणजे टेस्टही लागेल, काही ओळखायला येणार नाही आणि छान ते ब्रश वापर करतील या म्हणजे टूथपेस्टचा किंवा या मिश्रणाचा दोन्हीला मिक्स करून. किंवा तुम्हालाही असं करायचं असेल तर त्याने तुम्ही ब्रश करू शकता, किंवा सिंपल जसं आता बोटावरती थोडंसं मिश्रण घेऊन दातावरती चोळलं तरी चालतं. त्याने देखील दाताचा पिवळेपणा कमी होतो आणि तुम्हाला जर टार्टर काढायचं असेल ते देखील खूपच लवकर निघून जातं. ट्राय करा. आणि आपण जे ब्रशवरती मिश्रण लावलेलं आहे त्याने 2 टाइम ब्रश करा. तुमच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हे खूपच रामबाण आहे. अगदी नॉर्मल जरी टूथपेस्टने तुम्ही 2 टाइम ब्रश केला ना दररोज, तर भविष्यात कधीच तुम्हाला कोणताच त्रास होत नाही. त्यासोबतच किडलेल्या दाढेवरती किंवा दातावरती अशा प्रकारे हे लिक्विड थोडंसं लावा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि हो, काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.